कल्पना करा, भर दिवसा पेट्रोल पंपावर लोकांची ये-जा सुरू आणि अचानक एक महिला जोरात ओरडते. लोक वळून बघतात आणि काही सेकंदात सगळं संपतं. कराडमधल्या शिवसमर्थ पेट्रोल पंपावर घडलेली ही घटना अक्षरशः हादरवणारी आहे. पूजा गावंडे, वय फक्त 27, साधं आयुष्य जगणारी एक तरुण महिला. गेल्या 1.5 महिन्यापासून त्या इथे काम करत होत्या, पण 9 एप्रिलच्या दुपारी 12:30 वाजता त्यांच्या आयुष्याचा शेवट झाला. आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे त्यांना मारणारा कोणी अनोळखी नव्हता, तर स्वतः त्यांचाच विभक्त पती सत्यम गावंडे. चारित्र्यावर संशय हा या सगळ्या घटनेमागचं कारण. पण हा राग इतका वाढला की त्याने थेट खून करण्याचा निर्णय घेतला. माहितीनुसार सत्यम सकाळीच पेट्रोल पंपावर आला होता, पण तेव्हा पंपावर गर्दी होती, त्यामुळे त्याला संधीच मिळाली नाही. आणि इथेच दिसतं की हा हल्ला अचानक नव्हता, तर पूर्णपणे प्लॅन करून करण्यात आला होता. तो शांतपणे थांबला, वेळ पाहत राहिला आणि दुपारी जेव्हा पंपावर गर्दी कमी झाली तेव्हा त्याने आपला प्लॅन अंमलात आणला. तो थेट पूजाकडे गेला, तिचा हात पकडून तिला ओढलं आणि काही काळाच्या आत चाकूने सपासप वार करून लोकांच्या डोळ्यासमोरच त्याने तिचा गळा चिरला. त्या क्षणी तिथे असलेले लोक पूर्णपणे घाबरले होते. एक प्रत्यक्षदर्शी सांगतात, मी केबिन मध्ये बसलो होतो. अचानक ओरडण्याचा आवाज आला. बाहेर आलो तर एक माणूस पूजावर चाकूने वार करत होता. मी तिला वाचवायला धावलो, पण त्याने माझ्यावरच चाकू उगारला आणि माझ्या मागे धावला. मला जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं. कल्पना करा किती भयानक प्रसंग असेल तो. हल्ल्यानंतर सत्यमने अजिबात घाबरल्याचं दाखवलं नाही. चाकू कमरेला खोचला आणि दुचाकीवर बसून तिथून पळ काढला. पण पोलिसांनीही लगेच कारवाई केली. सिनेसाईल पाठलाग करत अवघ्या 1.5 तासात आरोपीला पकडलं. कचनेर शिवारात एका शेतात लपून बसलेला सत्यम शेवटी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ही घटना फक्त क्राईम स्टोरी नाहीये, तर समाजासाठी एक मोठा इशारा आहे. चारित्र्यावर संशय, नात्यातील ताण आणि राग हे सगळं जर नियंत्रणात ठेवलं तर त्याचा शेवट किती भयानक होऊ शकतो याचं हे जिवंत उदाहरण आहे. एका क्षणाच्या रागामुळे एका तरुण महिलेचा जीव गेला आणि 2 कुटुंब कायमची उद्ध्वस्त झाली. आणि शेवटी एकच प्रश्न उरतो, नात्यात विश्वास नसेल तर ते तोडणं योग्य की एखाद्याचं आयुष्य संपवणं? आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा जरा हटक्या कहाण्यांसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.